नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया. हक्काने पावरी वाजवतो, अख्ख्या जगाला नाचवतो. हक्काने पावरी वाजवतो, अख्ख्या जगाला नाचवतो. म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो. म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो. माझ्या तमाम आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या सर्व बांधवांनो, सर्वांना सस्नेह नमस्कार. आज 9 ऑगस्ट म्हणजेच जागतिक आदिवासी दिन. आदिवासी समुदाय हा आपल्या या धरणी मातेचा पहिला आणि मूळ रहिवासी आहे. जल, जंगल आणि जमीन या 3 गोष्टींना त्यांनी केवळ निसर्गाचा भाग मानले नाही, तर आपले दैवत मानून त्यांचे प्राणपणाने रक्षण केले आहे. आज जग पर्यावरणाच्या रक्षणार्थ नवनवे उपाय शोधत आहे, पण आपल्या आदिवासी बांधवांनी निसर्गाचा समतोल कसा राखावा आणि त्याच्याशी एकरूप होऊन कसे जगावे हे शतकानुशतक जगाला दाखवून दिले आहे. आदिवासी संस्कृती ही अत्यंत समृद्ध, प्रामाणिक आणि साधेपणाने नटलेली आहे. त्यांची लोककला, सण, उत्सव, पारंपरिक संगीत आणि निसर्गाप्रती असलेली निष्ठा खरोखरच थक्क करणारी आहे. कठीण परिस्थितीचा सामना करत निसर्गाच्या कुशीत स्वाभिमानाने जगणे ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. परंतु आजच्या आधुनिक काळात केवळ त्यांची प्रशंसा करून चालणार नाही. आपल्या या आदिवासी बांधवांना शिक्षणाची, चांगल्या आरोग्याची आणि रोजगाराची उत्तम संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांची संस्कृती, त्यांच्या कला आणि जल, जंगल, जमिनीवरील त्यांचे अधिकार सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि योग्य सन्मान देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. चला तर मग आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया की निसर्गाचे रक्षण करणाऱ्या या मूळ बांधवांचा आपण सदैव आदर करू आणि त्यांच्या हक्कांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जोहार, जय आदिवासी, जय हिंद. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद.